आम्ही गोव्याचेच आहे मुख्य म्हणजे. मी टॅक्सी चालवतो 25 वर्ष झाली. सध्या काय 2 वर्ष आले, आता 2 वर्ष व्हायला झाली बंद आहे. काय टॅक्सी धंदा काहीच नाही. आणि गव्हर्नमेंट म्हणतो काय मीटर बसवा, आणखी काय स्पीड गव्हर्नर बसवा, रस्ते सगळे खराब झालेले आहे. आता म्हणतं काय तुम्ही फॉर्म भरा, तुम्हाला नुकसान भरपाई देतो. काय 5,000 लोकांनी जबड सगळ्यांनी फॉर्म भरून दिले, कुठे काहीच नाही. घराघरात फिरून जॉब देणार प्रत्येक माणसाला, कुठे दिला जॉब देणार. आणि आता आम्ही टॅक्सीवाले, या टॅक्सीला आता मीटर लावून काय फायदा. आता ते कस्टमर पैसे कुठला मीटर तुमचे सांगा म्हणतात, ते काय उगीच मीटर लावून काय कस्टमर देत नाही पैसे, मीटरप्रमाणे देत नाही. आता काय फायदा या मीटरचा. कुणी पण आता बोलणार, ते नंतर काहीच नाही बघूया म्हणणं. तो पहिला तर त्याची पार्टी यायला पाहिजे, लोकच करणार. पण त्याच्यावर काय ही बाहेरची पार्टी गोव्यात आता येते, म्हणजे लोक त्याच्या पाठीमागे राहणार नाही ना, सगळी लोक. हा प्रॉब्लेम आहे.